आणि दुसरं काय बोललेलं सांताक्रूज साठी हा ठीक आहे थांब बघतो. हां हे ले हा ठीक आहे, बघतो थांब. विनंती आहे प्रेक्षकांनी बाउंड्रीच्या बाहेर राहायचं आहे. लेग साईडला जरा ऑर्गनायझर जरा लेग साईडचे मागे करायचे आहेत कारण की मोठी स्पर्धा आहे. कुत्राही प्रॉब्लेम नको. प्रेक्षकांना सुद्धा विनंती आहे बाउंड्रीच्या बाहेर बसायचं आहे. 11 चेंडू आणि 24 धावांची गरज आहे. दोन्ही श्री पानबोडी देवी संघाला विनंती आहे आपला लगेच खेळाडू फलंदाज रेडी ठेवायचा आहे कारण की इकडे कमिटीचे डिसिजन हे अंतिम असणार आहे. त्यानंतर कोणता डिसिजन कमिटीने घेतला तर तो मान्य करावा लागेल. यानंतर होणारा सामना लायन्स बॉईज सांताक्रूज आणि हिरादेवी. परंतु फकीरा पाहूया खूपच महत्त्वाचं षटक घेऊन येत आहे कंदारी किंग्ससाठी. पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केल्यानंतर पुन्हा एकदा फकीरा आणि आता मात्र सुंदर फटका आहे आणि ते जबरदस्त जबरदस्त. आणि इकडे व्हॉलेंटियरने काय दिलेला आहे षटकार 6 धावा. लायन्स बॉईज सांताक्रूज आणि हिरादेवीमध्ये नाणेफेकी झालेली आहे. सांताक्रूज संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. सर्वांना चारच ठेवले लेट झाले जबरदस्त प्रयत्न होता. कुणाल कुणाल हे कुणाल तुमची मॅच आहे का मग जरा बोल ना कच्चीला वगैरे 3 जणांना इकडे मॅचला अक्साला हा सांताक्रूज मध्ये खेळायचं. हा एक इनिंग बाकी आहे लवकर सांग. बोल त्याला हा हा 3 जण 7 बोल 17 8 बोल हा बोल ना तू 3 जण कोण पण चालेल. कोणाच्यात खेळतोय हा थांब बघतो. जबरदस्त गोलंदाजी आता मात्र किती पाहिजे किती बोल 7 चेंडू आणि 17 धावांची गरज आहे. रावण साम्राज्य चषक 2025 जबरदस्त स्पर्धा पाहूया. फकीरा एक षटकार त्यांच्या गोलंदाजीवर आल्यानंतर जबरदस्त कमबॅक केलेला आहे. पुन्हा एकदा खोलवर पद्धतीचा चेंडू होता आणि एक धाव पळून काढला इकडे कुठे ते आणि इकडे मोठी चूक झालेली आहे आणि गडी बाद होत आहे. किंग्सनी जबरदस्त कमबॅक केलेला आहे. रोहित यादव वरती लगावट 2 षटकार ठोकल्यानंतर मला वाटलं की कुठे ना कुठे पानबुडी संघ हा कमबॅक करेल परंतु 6 चेंडू आणि 16 धावा.
पंचांचा निर्णय अंतिम डिसिजन असणार आहे. काय झालं? कसले? दोन धावाची पॅनल्टी लागलेली आहे. इकडे डिसिजन आलेला आहे पंचांचा. जो सपोर्टर गार्ड असतो तो मैदानाच्या बाहेरच घालून जायचा आहे, कारण की लाईव्ह प्रेक्षक आपल्याला बघायला भेटत आहे. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. आणि आता मात्र 6 चेंडू आणि 18 धावा. कुठे ना कुठे कंधारी किंग्स MCA पंच आहेत. ISPL मध्ये सुद्धा पंचगिरी केलेले आहेत. पाहूया शेवटचं षटक, महत्वाचं षटक हशरत घेऊन आलेले आहेत कंधारी किंग्स साठी. पाहूया हशरत यांचा खराब चेंडू, वाईट चेंडू. पंचांचे दोन्ही हात हवेत. सहा चेंडू आणि आता मात्र 17 धावांची गरज आहे. कंपल्सरी चेज आहे, ही नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. पाहूया हसत शेवटचं षटक घेऊन आलेला आहे. पुन्हा एकदा खराब चेंडू. पंचांचे दोन्ही हात हवेत आहेत. अमान्य चेंडू. मला वाटते 2 धावाची पॅनल्टी लागली होती, ती पूर्णपणे कंप्लीट केलेली आहे कंधारी किंग्स या गोलंदाजाने. पाहूया शेवटच्या षटकातला पहिला चेंडू आणि आता मात्र सुरेख आणि वाईट चेंडू. वाईट चेंडू दिलेला आहे आणि 1 बाउन्स सुद्धा दिलेला आहे. एकही चेंडू हाताला नाही आणि 3 धावा खर्च केलेला. 6 चेंडू आणि आता मात्र 15 धावांची गरज आहे. पुन्हा एकदा जबरदस्त फटका. चेंडू जात आहे सीमा रेषा पार. षटकार.
सरी चेज आहे. आणि आता मात्र इथे बाद झाले. एक चेंडूवरती 9 धावा खर्च जरूर केल्या होत्या, परंतु त्यानंतरचे चेंडू जबरदस्त हाताळलेले आहेत. हॅट्रिक पाहूया हॅट्रिकचा चेंडू आणि पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. दोन चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. काही होऊ शकतं. दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. 2 चेंडू आणि 7 धावा कंपल्सरी चेज आहे. हसत यांचा पुढचा चेंडू, महत्वाचा चेंडू आणि आता मात्र सुंदर चेंडू आहे मला वाटतं. आणि 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव, 1 चेंडू आणि 6 धावा. एक चेंडू आणि 6 धावा. पाहूया 1 चेंडू आणि 6 धावा. महत्वाचा चेंडू कंधारी किंग साठी सुद्धा आणि पानबुडी देवी संघासाठी सुद्धा. पाहूया हसत यांचा पुढचा चेंडू आणि चेंडू खूपच उंचावरती आहे आणि उंची जास्त आणि लांबी कमी. कंधारी किंग हा सामना जिंकलेला आहे. अभिनंदन. 1 षटक तुम्ही कमी खेळले होते, परंतु तुम्ही दाखवून दिलं. प्रीतम परब हे जबरदस्त फलंदाजी केली. यानंतर होणारा सामना लास्ट बॉय सांताक्रूज आणि हिरादेवी. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे त्वरित. आणि जरा मंचावरती जे बसलेले आहेत त्यांनी मंच खाली करायचा, कारण की प्रमुख पाहुणे येत आहेत मंचावरती बसण्यासाठी.